मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून सामाजिक भावनेतून मनसे प्रवक्ता आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे नवी मुंबईने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन रक्तदान चळवळीतील विनायक अपराज यांच्या हस्ते करण्यात आले। या रक्तदान शिबिरात नवी मुंबईतील सामाजिक संघटनांनी, महिला बचत गटांनी, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील सभासदांनी मोठ्या संख्येने भेट देऊन मनसे नवी मुंबईने राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। तसेच रक्तदान शिबिरात 120 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यामध्ये नवी मुंबईतील मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गटाचे कार्यकर्ते, नवी मुंबई मनपा मूषक नियंत्रण व NMMT कर्मचारी यांचा समावेश होता। यावेळी केमिस्ट ब्लड बँक सानपाडा यांचे रक्तदान शिबिराचे प्रशस्तीपत्र मनसेकडून स्वीकारण्यात आले, ज्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। ते रक्तदान चळवळीतील विनायक अपराज यांनी बोलताना सांगितले की एका रक्तदात्याच्या रक्ताने आपल्याला 5 ते 7 रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात। त्यामुळे मनसेने राबवलेल्या या रक्तदान शिबिरात 120 रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे आम्ही जवळपास 500 ते 700 रुग्णांचे भविष्यात प्राण वाचवू शकतो। याचा आम्हाला मनसेच्या रक्तदान शिबिरादरम्यान मनसेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेट्टे यांनी 2.5 वर्षाच्या लहान बाळाला AB पॉझिटिव्ह रक्ताची अत्यंत गरज असल्याबाबत बाळाच्या नातेवाईकांचा फोन आला। त्यानंतर तात्काळ केमिस्ट ब्लड बँकेच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी बाळाच्या नातेवाईकांसोबत फोनवरून बोलणे करून दिले। त्यांनी लगेचच AB पॉझिटिव्ह रक्ताची पिशवी बाळाला उपलब्ध करून दिली। त्यामुळे अतिशय मोठ्या संकटातून बाळाला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे।